ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्र नाभिक महामंडळ संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय हनुमंतराव साळुंखे, प्रदेशाध्यक्ष श्री सयाजीराव अण्णासो झुंजार यांच्या मार्गदर्शनाने नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील खमताणे या गावातील गरीब नाभिक समाजाच्या 9 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचारातील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होण्याबाबत सकल नाभिक समाज संतापजनक निदर्शने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली। महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीनं जिल्ह्यातील दुकाने, सलून, पार्लर बंद ठेवत निषेध व्यक्त केला आहे। नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका येथील खमताणे येथील नाभिक समाजातील अतिशय गोरगरीब कुटुंबातील 9 वर्षीय मुलीवर खमताणे गावातीलच क्रूर व्यक्ती नामदेव हरी गुंजाळ या 75 वर्षाच्या नराधमाने अनेक वेळा त्या पीडित मुलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने अत्याचार केले। हे जेव्हा पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर ताबडतोब त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली, परंतु कारवाई होत नसल्याने प्रशासन वेळकाढूपणा करत आहे। तरी पीडित मुलीची लवकरात लवकर न्याय द्यावा आणि नाभिक समाजावर आणि त्या पीडित कुटुंबावर जो अन्याय आणि अत्याचार झालाय तो अतिशय निंदनीय आणि घृणास्पद आहे। या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करत आरोपी नामदेव हरी गुंजाळ यास कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे आणि आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी या संदर्भातील निषेध सभा नाभिक समाज महामंडळाच्या वतीनं करण्यात आली। सर्व शहर आणि जिल्ह्यातील सर्व संघटना प्रदेश उपाध्यक्ष संजय गायकवाड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नंदूभाऊ जाधव, ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकप्पा सूर्यवंशी, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सीमाताई राऊत, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अरुण सैंदाणे, जिल्हाध्यक्ष रमेश आहेर, युवा जिल्हाध्यक्ष रोशन शिंदे, सहचिटणीस सुनील कदम, उपाध्यक्ष केदारनाथ गायकवाड, कार्याध्यक्ष जीवन शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पल्लवी मगर, सविता सस्कर, सोनल वाघ महानगर प्रमुख नाना वाघ, सलून असोसिएशन प्रमुख राजेंद्र कोरडे, ज्ञानेश्वर बोराडे, गणेश पवार, मनोहर कोल्हाळकर आदी समाज बांधव उपस्थित होते। रस्त्यावर पडलेले नाहीये, आम्हाला आमच्या लेकीबाईंना न्याय मिळालाच पाहिजे। त्यांच्यावरचा अत्याचार आम्ही सहन करणार नाही। माकलाण तालुक्यातील खमताणे या गावी नाभिक समाजाच्या 9 वर्षाच्या मुलीवर एका 72 वर्षाच्या नराधमाने त्या ठिकाणी अत्याचार केला, लैंगिक अत्याचार केला। त्यातून आमचं संपूर्ण महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक समाज हा संपूर्ण महाराष्ट्रातून पेटून उठलेला आहे। त्या नराधमाला फास्ट ट्रॅकमध्ये लवकरात लवकर निकाल लावून त्याला फाशी झाली पाहिजे असं आम्ही महाराष्ट्र नाभिक महामंडळ नाशिक जिल्हा आणि नाशिक शहराच्या वतीने आम्ही मागणी करतो। आज सकल नाभिक समाज व महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या अनुषंगाने आज तीव्र निषेध आम्ही इथं व्यक्त करतोय। निषेधाचं कारण असं आहे, एक निष्पाप मुलगी जिला काही कळत नाही आहे, जिला काही म्हणजे जी 7 वर्षाची 8 वर्षाची शाळेत जाणं शाळेत येणं ही एका दुर्गम भागात असलेले विषय येतो। तो जो तिचे वडील आहे ते एक दुकान सलून दुकानदार आहे, गोरगरिबाचं कुटुंब असतं आणि हा फक्त नाभिक समाजाचाच नाही तर जी स्त्री असते स्त्रीवर अन्याय हा होतोय। आपण बघितलं याच्या आधी मालेगाव येथील डोंगराळ भागात झालेला बलात्कार असेल, निर्घृणपणे हत्या झालेली आहे। आमचं एकच म्हणणं आहे की आत्ता जे प्रकरण झालेलं आहे तर जो 72 वर्षाचा नराधम आहे तो कोणताही समाज असो, कोणताही काय असो, नाभिक समाज असो की कोणताही समाज असो, भारतीय नागरिकाचं एक संविधानात लिहिलेलं आहे। या गोष्टीसाठी संविधान पण आम्हाला मदत करेल। आम्ही त्याच्यासाठी आज आम्ही जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक कलेक्टर ऑफिसच्या समोर आज आम्ही हे निषेध करतो या गोष्टीचा। पूर्ण नाशिक जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र सगळीकडे आजच्या दिवशी सगळीकडे रोज निदर्शनं झाले, निषेध होतोय। आज सगळ्या सलून दुकानदार असतील, त्याच्यानंतर युनिसेक्स सलून असतील, सगळ्यांनी आज दुपारी 3 वाजेपर्यंत बंदची हाकचा निर्णय घेतलेला आहे। हा जो निषेध फक्त मोर्चा निवेदनापुरता थांबणार नाही। जिथे आमच्या बालिकेवर अत्याचार होईल आम्ही ते रस्त्यावर उतरू, वाटलं तर 10 केसेस आम्ही आमच्या अंगावर घेऊ, पण याच्यानंतर असं खपवलं जाणार नाही। जशाला तसंच उत्तर देण्याचा भाग आणि आम्ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शूरवीर शिवाजी महाराज यांचे वंशज आहे। आम्ही आमच्या पिढीवर जो अन्याय झालेला आहे त्याचा आम्ही सहन करणार नाही। नाभिक सकल नाभिक समाज व नाभिक महामंडळ याचा साधारणतः 7 ते 8 दिवसापासून पाठपुरावा करतं पूर्ण महाराष्ट्रात।
हेच नाही तर आत्ताच आमचे जे प्रदेश उपाध्यक्ष आहे संजयजी गायकवाड, आपले जे कमिशनर आहे बाळासाहेब पाटील ग्रामीणचे, त्यांना पण समाजाच्या वतीने तसे निवेदन गेलेले आहे. महाराष्ट्रात प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात सगळीकडे नाभिक समाजाच्या वतीने निवेदनं देण्यात आले. त्याचप्रमाणे याची दखल साधारणतः जे आपले नाशिकचे भूमिपुत्र म्हटले जातील, मालेगावचे भूमिपुत्र आहे, आपले शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब असतील, त्यानंतर झिरवळ साहेब असतील, म्हणजे भरपूर असे आमदार आहेत. व त्याच्यानंतर महिला आयोग, त्याचप्रमाणे शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, हे जे सरकार चालू आहे यांच्या याच्यात आत्तापर्यंत न्याय मिळालेला आहे. आम्हाला एक स्वतःला खात्री आहे की नाभिक समाजाच्या त्या लेकीला न्याय मिळेल व ज्या नराधमाने ही जी कृत्य केलेलं घाणेरडं त्याला फाशीची शिक्षा होईल. यासाठी जोपर्यंत सरकार पण ऐकेल त्यानंतर पण आम्ही एक रस्त्यावर उतरून एक तीव्र आंदोलन पण छेडण्यात येईल एवढं सांगतो. त्याची घटना झाली त्याचा आम्ही तीव्र असा संतापजनक नाभिक साहेबांच्या वतीने निषेध करतो. कारण ही जी घटना आहे एकदम अतिशय दुर्दैवी आणि क्रूर अशी आहे की जी मनुष्य जातीला काळिमा फासणारी आहे. कारण याच्यामुळे मनामध्ये एक अशी भीती निर्माण होईल की आपल्या लहान मुलींना कुठं पाठवायचं की नाही. कारण असे जे नराधम आहेत 75 वर्ष ज्यांचं वय, अशा नराधमानं त्या मुलीला खाऊ देण्याच्या बहाण्यानं वेळोवेळी बोलून अत्याचार करत होता. हे जेव्हा लक्षात आलं तर त्या कुटुंबाच्या मागे सर्व महाराष्ट्रभरातून समस्त नाभिक समाज, तिथला गावकरी, पूर्ण खमताण्यातील गावकरी, सरपंच सगळ्यांनी सपोर्ट करून त्याला अटक केली. अटक केल्यानंतर आम्ही SP साहेबांनी निवेदन दिले की त्याला जास्तीत जास्त पोस्को वगैरे जे कलम आहे मोठमोठे सगळे त्याला लावा आणि लवकरात लवकर ही केस फास्ट ट्रॅकवर चालून त्याला कशी फाशी होईल, फाशीची शिक्षा लवकरात होईल, ही आमची सर्व महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सर्व अंगीकृत संघटना, सर्व सकल नाभिक समाजाच्या वतीनं आम्ही एक मागणी करतो. आणि आजच्या दिवशी आम्ही पूर्ण नाशिक जिल्ह्यातले सर्व सलून व्यवसाय बंद ठेवून सर्व सलून व्यावसायिक, पार्लर, जे नाभिक समाजातले नोकरदार वर्ग आहे सर्वांच्या वतीनं आणि सगळं अंगीकृत संघटना नाशिक जिल्ह्यात असो किंवा महाराष्ट्रभरातील सर्व संघटनेकडनं तीव्र असा निषेध करतो आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. जिल्ह्यात जी घटना झालेली आहे, 9 वर्ष बालिकेवर जो बलात्कार झालेला आहे तो अतिशय तीव्र निषेध करण्याचा आहे. आज ज्या आईबापाने 8-9 वर्षाच्या मुलीला सांभाळायचं आणि जन्माला जी मुलं आईवडील जी मुली जन्माला घालतायत त्यांना विचार येतोय की आपण आज मुली घालायचे की नाही जन्माला. आणि ज्या मोठ्या आहेत, आज 9वी-10वीचा म्हणा की आत्ता लग्न केलेल्या मुलीसुद्धा सेफ नाही आहेत, बायासुद्धा सेफ नाही आहेत. अशा लोकांचा तीव्र निषेध नाही, अशा लोकांचा चौरंग केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकालात जेव्हा जो चौरंग होत होता ना तसा केला पाहिजे आणि यांची क्रूर प्रवृत्ती अशीच ठेचून मारली पाहिजे आणि या व्यक्तीचा फास्टॅगला लवकरात लवकर निकाल लागला पाहिजे. कारण की जेणेकरून प्रत्येक आईबापाला हा विचार नको व्हायला, प्रत्येक मुलगी ही सेफ पाहिजे.